रत्नागिरी शहरातील नाचणे रोड येथे सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांनी गरिबांसाठी सुरू केलेले मोफत रुग्णालय फार उपयुक्त ठरत आहे। अजूनपर्यंत शेकडो रुग्णांनी येथे मोफत सेवेचा लाभ घेतला आहे। ग्रामीण भागातील गरीब जनतेला सिटी स्कॅनसाठी जास्त पैसे मोजावे लागतात, तसेच नेत्र तपासणीसाठीही खाजगी रुग्णालयात जावे लागते। या समस्येचा विचार करून सांबरे रुग्णालयात नवीन सिटी स्कॅन व नेत्र तपासणी मशीन तसेच ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे। या आरोग्य सुविधांचे लोकार्पण सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत गरीब रुग्णांना उच्च दर्जाची आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध व्हावी हा यामागचा मानस आहे। रत्नागिरी आणि जिल्ह्यातील हजारो गरीब व गरजू रुग्णांना आता महागड्या चाचण्या व शस्त्रक्रियांचा खर्च न करता उत्तम उपचार मिळणार आहेत। या शुभारंभ प्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते व शिवसेना नेते निलेश सांबरे यांनी म्हटले आहे, सामाजिक बांधिलकीतून आम्ही हे केले। ज्यांची क्षमता आहे त्यांनी अशा कार्यात पुढाकार घ्यावा। धनिकांनो जरूर मोठे व्हा, पण गरिबांचे रक्त पिऊ नको, असे ते म्हणाले। आज आल्यानंतर मला खूप आनंद वाटला। तर गेल्या 1 जून रोजी आपण हे रुग्णालय सुरू केलं आणि आज कमीत कमी 22,265 कालपर्यंत आपल्याकडे इथे आपल्या समाज बांधवांनी आरोग्य सुविधेचा लाभ घेतला। त्याचबरोबर जवळजवळ 1028 आपले बांधव भगिनी यांनी प्रत्यक्षात ऍडमिट होऊन बरे झाले। हजारो लोकांनी सोनोग्राफी किंवा इतर सुविधा हाडाच्या ऑपरेशन पासून, मणक्याच्या ऑपरेशन पासून, मेंदूच्या ऑपरेशन पासून हजारो बांधवांनी भगिनींनी याचा उपचार केला। त्यामुळे मला आज असं वाटतंय की इथे रुग्णालय सुरू केलं हे खरोखरच सार्थक झालं असं मला आज या प्रसंगी वाटतंय। इथे जमलेल्या बंधू भगिनींना इतकंच सांगतो का आपल्याला मी नेहमी सांगत असतो, गेल्या 17 वर्षापासून कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे। आरोग्याच्या सुविधे वाचून एकही बांधव, एकही भगिनी, एकही पोटातला बच्चू, एकही माता आमची पोटातल्या बाळासाहेब मृत्युमुखी पावता कामा नये। तो नुसतं बोलून नाही, सरकारचं काम करतं। आपली ड्युटी आहे, आपण या देशाचे नागरिक आहोत, त्या दृष्टीने आपण काहीतरी काम केलं पाहिजे। आणि संपत्ती संग्रहित करून सडवण्यापेक्षा किंवा दुसऱ्या 10 पिढ्या आळशी बनवण्यापेक्षा आपण आपल्या संपत्तीचा उपयोग ज्या समाजाने आपल्याला संपत्ती जमा करून दिलेली आहे, ज्याच्या आशीर्वादाने केले, त्याच्या सर्वार्थाने त्याला लाभ मिळाला पाहिजे। त्या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेली 17 वर्षे काम करते। आपल्याकडे व्यक्ती महत्व नाही, तर ज्या राजमातेने छत्रपती शिवाजी महाराज जन्माला दिले, ज्या राजमातेने छत्रपती संभाजी राजांना संस्कार दिले, त्या राजमाता मासाहेब जिजाऊच्या नावाने आपली संस्था
त्यामुळे त्याचं कामही तितकंच पारदर्शक झालं पाहिजे. दादांनो त्यानो आपल्याकडे व्यक्ती महत्वाची नाही. आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर हे जे रत्नागिरीचं काम आहे गेल्या 10-15 वर्षापासून किंवा संस्थेचं काम, एक प्रामाणिक कार्यकर्ता आपलं काम करतो का कुठलाही एकही रुपया न घेता काम करतोय. परंतु आज मंचावर बसायची वेळ आली तर तो मागे जाऊन उभा राहतो. म्हणजे केदारजी चव्हाण सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवावर उभी झालेली आपली संस्था आहे. आपल्या सगळे बसलेले मायबाप आई वडील आहेत, त्यांच्या आशीर्वादावर चालणारी ही संस्था आहे. आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, आपल्या गावातील प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी तुम्हा आम्हाला घ्यायची. मग तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्याच्याशी काय देणं घेणं नाही. तो आपला आहे, ती ताई आपली आहे, ते बच्चू आपले आहे. ते समजून त्याला बरं करण्यासाठी आपण प्रत्येकाने दिवसातला एक 10-15 मिनिटं वेळ दिला तरी मला वाटतं रत्नागिरी जिल्हा ज्या आरोग्याच्या असुविधेने होतं की कोकण ज्या आरोग्याच्या असुविधेने होते ते 100% आरोग्याच्या सुविधांनी मुक्त होईल, आरोग्याच्या सुविधाने होईल असं मी तुम्हाला जाहीरपणे सांगतोय. परंतु आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. प्रत्येकाने काही रुग्णालय उघडायची गरज नाही, प्रत्येकाने काही मेडिकल कॅम्प घ्यायची गरज नाही. परंतु आपण आपली जशी काळजी घेतो, आपल्या घरच्यांची घेतो, तशा गावातील ज्याला आई बाप नाही त्या मुलालाही आपल्याला शिकवायचं आणि ज्या आई बापांना मूलबाळ नाही त्यांनाही आपल्याला सांभाळायचे. त्याच्यासाठी फक्त सकारात्मक एक हात आपला पाहिजे आणि तो हात तुम्ही द्याल यावर माझा विश्वास आहे. दादांनो तायांनो, आता आपण पालघर झालं तर ज्या पालघर जिल्ह्यामध्ये माझा जन्म झाला, ज्या गावची लोकसंख्या बनेसाहेब 200 आहे, त्या 200 लोकवस्तीच्या गावामध्ये आज अभिमानाने सांगतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी शिक्षण घेतात. अगदी शरद पवार साहेबांच्या बारामतीची मुलं शिकतात, राणे साहेबांच्या सिंधुदुर्गातली मुलं शिकतात. इतकंच काय, आपण आरडाओरड करतो आमचे उद्योगधंदे गुजरातला गेले, परंतु गुजरातचे विद्यार्थीही आपल्या झडपोलीच्या पालघरच्या सीबीएसई शाळेमध्ये शिक्षण घेतात. परंतु रत्नागिरीची मुलं प्रवेश घेतात, परीक्षा होते आणि लांब वाटतं म्हणून थांबतात. तर अशी काय गोष्ट करू नका. मुलांना मार्गदर्शन करा. दूर काय लांब काय राहिलेलं नाहीये. आता सांगा, काल सकाळी मी मुंबईला होतो, दुपारी मी कोल्हापूरला होतो, रात्री कोल्हापूरला कागलला लग्न लावलं, रात्री झोपायला रत्नागिरीला आलो. आता रत्नागिरीचा कार्यक्रम करेन, संध्याकाळी पुन्हा मुंबईत असेन. आता काय दूर काय राहिलेलं नाही. परंतु आपण मनाशी ठरवलं पाहिजे. आपले जन्म मातीत गेले, आपण अशिक्षित राहिलो किंवा कमी शिक्षित राहिलो त्यामुळे आज आपण मागे आहोत. आपल्याला पुढे जायचे तर त्यासाठी आपल्याला नवीन पिढीला चांगलं अद्ययावत शिक्षण दिलं पाहिजे आणि अद्ययावत शिक्षण देऊन प्रत्येक विद्यार्थी विद्यार्थिनी घडली पाहिजे. अशा प्रकारे आपण मनाशी प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. लोकांना हॉस्पिटलमध्ये जायला व्यवस्था नाही तर आपल्या प्रत्येक तालुक्याला आपण रुग्णवाहिका दिलेलेच आहे. त्या रुग्णवाहिकेतून आपण आपल्या घरचा पेशंट समजून आणलं पाहिजे. एकटा निलेश सांबरे लढून नाही चाललं तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने मनाशी ठरवलं पाहिजे. आपण प्राणी नाहीत, आपण माणसं आहोत. फक्त स्वतःपुरती पाहून नाही चालणार. तर हा समाज माझा आहे आणि या समाजाच्या उद्धारासाठी, याच्या शैक्षणिक विकासासाठी, याच्या आरोग्याच्या विकासासाठी आपण सर्व एकत्रितपणे काम करूया. आणि मला विश्वास आहे माझ्या 5 जिल्ह्यावरती तर नक्कीच एक दिवस हे 5 जिल्हे आणि मुंबई असे म्हणून 75 आमदार आपले एकत्र राहतील, सर्व खासदार एकत्र राहतील. त्यावेळेस प्रशासनामध्ये सर्व आपले लोक असतील आणि अविरतपणे मरणारा मारणाऱ्या कोकणी माणसापेक्षा मुंबईच्या मुख्य मंत्रालयावरती झेंडा फडकणारा कोकणी माणूस हे चित्र आपल्याला पाहायला मिळेल हा विश्वास आपल्याला देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांची रजा घेतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.